नियुक्तीपूर्वीच IAS डॉक्टर पूजा खेडकरांचे कारनामे बाहेर आल्यानंतर त्यांनी आजवर केलेल्या बनवाबनवीचे तपशीलही उघड होत आहेत। त्यांच्या सोशल हँडलवर बायोमध्ये त्यांनी IRS IT असा उल्लेख का केलेला आहे? त्यांना OBC आरक्षणाचा लाभ मिळाला आहे की विविध अपंग श्रेणीचा की दोन्हीचा? अंशतः अंध असतील तर त्यांची बहुचर्चित ऑडी चालवण्याचा परवाना कसा मिळाला? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। पूजा खेडकर यांनी म्हणजे ही पहिली पिटिशन आहे। याच्या आधी 2020ला त्या कॅटमध्ये गेल्या होत्या सेम कारणासाठी। त्यांना ह्या सगळ्यापासून सुटकारा हवा होता। त्यांना UPSCने सांगितलं होतं की तुमची मेडिकल घ्यावी लागेल। त्याच्या विरोधात त्या कोर्टात गेल्या। कोर्टात त्यांनी स्वतः कबूल केलं की मी मानसिकदृष्ट्या अपंग आहे आणि शारीरिकदृष्ट्याही अपंग आहे। त्या अपंगत्वाचं सर्टिफिकेट वगैरे काही अजून कुठे मिळालेलं नाही। परंतु प्रत्येक वेळेला जवळपास 6 वेळा ही मेडिकल एक्झामिनेशनसाठी त्यांना पुन्हा संधी देण्यात आली। खरं तर UPSC सारख्या मंडळाने पुन्हा एवढी संधी द्यायची गरज नव्हती, तरी त्यांना ती संधी दिली आणि शेवटपर्यंत त्या उपस्थित राहिल्या नाहीत। तरीही याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत। म्हणजे त्यांचं OBCचं क्रिमी लेयर असणं, कारण वडिलांनी नुकतेच 40 कोटी रुपयाचं हे दाखल केलेलं आहे त्यांचा। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध